नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातील काही महत्त्वपूर्ण धर्मांच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. आणि यातील आपला पहिला प्रश्न आहे, धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे, धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 2, जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर कोण होते? आणि याचं उत्तर आहे, जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर हे होते. प्रश्न क्रमांक 3, प्राचीन काळचे वृज्जी नावाचे महाजनपद आजच्या कोणत्या राज्याच्या प्रदेशात होते? आणि याचं उत्तर आहे, प्राचीन काळचे वृज्जी नावाचे महाजनपद आजच्या बिहार राज्याच्या प्रदेशात होते. प्रश्न क्रमांक 4, वृज्जी या महाजनपदाची राजधानी कोणती होती? आणि याचं उत्तर आहे, वृज्जी या महाजनपदाची राजधानी वैशाली ही होती. प्रश्न क्रमांक 5, वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला? आणि याचं उत्तर आहे, वर्धमान महावीरांचा जन्म कुंडग्राम वैशालीनगर येथे झाला. प्रश्न क्रमांक 6, जिन म्हणजे जिंकणारा आणि केवली असे कोणास म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे, जिन म्हणजे जिंकणारा किंवा केवली असे वर्धमान महावीर यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 7, जैन शब्दाची निर्मिती कोणत्या शब्दापासून झालेली आहे? आणि याचं उत्तर आहे, जैन या शब्दाची निर्मिती जिन या शब्दापासून झालेली आहे. प्रश्न क्रमांक 8, शुद्ध आचरणासाठी वर्धमान महावीरांनी सांगितलेल्या मार्गाचे सार कशामध्ये सामावलेले आहे? आणि याचं उत्तर आहे, शुद्ध आचरणासाठी वर्धमान महावीरांनी सांगितलेल्या मार्गाचे सार हे पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीरांनी कोणत्या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधला? आणि याचं उत्तर आहे, लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीरांनी अर्धमागधी लोकभाषेतून लोकांशी संवाद साधला. प्रश्न क्रमांक 10, लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना अर्धमागधी भाषेत काय म्हटले जात होते? आणि याचं उत्तर आहे, लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना अर्धमागधी भाषेत समवसरण असे म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 11, वर्धमान महावीरांच्या वडिलांचे नाव काय होते? आणि याचं उत्तर आहे, वर्धमान महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ असे होते. प्रश्न क्रमांक 12, वर्धमान महावीरांच्या आईचे नाव काय होते? आणि याचं उत्तर आहे, वर्धमान महावीरांच्या आईचे नाव त्रिशला असे होते. प्रश्न क्रमांक 13, जैन धर्मातील पंचमहावृत्तांमध्ये कोणकोणत्या नियमांचा समावेश होतो? आणि याचं उत्तर आहे, जैन धर्मामधील पंचमहावृत्तांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या नियमांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 14, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य ही त्रिरत्ने कोणत्या धर्मात सांगितलेली आहेत? याचं उत्तर आहे, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्य ही त्रिरत्ने जैन धर्मात सांगितलेली आहेत. प्रश्न क्रमांक 15, बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? आणि याचं उत्तर आहे, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे होते. प्रश्न क्रमांक 16, गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? आणि उत्तर आहे, गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. प्रश्न क्रमांक 17, गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते?
आणि उत्तर आहे गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन असे होते. प्रश्न 18. गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांच्या आईचे नाव मायादेवी असे होते. प्रश्न क्रमांक 19. गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते. प्रश्न क्रमांक 20. गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना काय म्हटले जाऊ लागले? उत्तर आहे गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले. प्रश्न क्रमांक 21. बिहारमधील गया शहराजवळील कोणत्या ठिकाणी गौतम बुद्धांना बोधी म्हणजे ज्ञान प्राप्त झाले? आणि याचं उत्तर आहे बिहारमधील गया शहराजवळील उरुवेला या ठिकाणी गौतम बुद्धांना बोधी म्हणजे ज्ञान प्राप्त झाले. प्रश्न क्रमांक 22. गौतम बुद्धांना कोणत्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. प्रश्न क्रमांक 23. गौतम बुद्धांना ज्या पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्या वृक्षास काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांना ज्या पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्या वृक्षास बोधिवृक्ष असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 24. गौतम बुद्धांना बोधी म्हणजे ज्ञान प्राप्त झालेल्या उरुवेला या स्थानास काय म्हणतात? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांना बोधी म्हणजेच ज्ञान प्राप्त झालेल्या उरुवेला या स्थानास बोधगया असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 25. गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन वाराणसीजवळील सारनाथ येथे दिले. प्रश्न क्रमांक 26. गौतम बुद्धांच्या सारनाथ येथील पहिल्या प्रवचनातील उपदेशास काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांच्या सारनाथ येथील पहिल्या प्रवचनातील उपदेशास धम्म असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27. गौतम बुद्धांनी सारनाथ येथील प्रवचनात धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला पाली भाषेत काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांनी सारनाथ येथील प्रवचनात धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला पाली भाषेत धम्मचक्र पवर्तन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 28. गौतम बुद्धांनी सारनाथ येथील प्रवचनात धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला संस्कृत भाषेत काय म्हटले जाते? तर गौतम बुद्धांनी सारनाथ येथील प्रवचनात धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला संस्कृतमध्ये धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 29. गौतम बुद्धांनी आपला उपदेश कोणत्या लोकभाषेत दिला? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांनी आपला उपदेश हा पाली भाषेत दिला होता. प्रश्न क्रमांक 30. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ या शरण जाण्याच्या संकल्पनेला काय म्हटले जात होते? आणि याचं उत्तर आहे बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याच्या संकल्पनेला त्रिशरण असे म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 31. बौद्ध धर्मात दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि प्रतिपद हे काय आहेत? आणि याचं उत्तर आहे बौद्ध धर्मात दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि प्रतिपद हे 4 आर्य सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 32. बौद्ध धर्मात दुःखाचा अंत करण्यासाठी सांगितलेल्या मार्गांना काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे बौद्ध धर्मात दुःखाचा अंत करण्यासाठी सांगितलेल्या मार्गांना अष्टांगिक मार्ग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 33. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितलेले आहे त्या नियमांना काय म्हटले जाते?
आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांनी 5 नियमाचे पालन करण्यास सांगितलेले आहे. त्या नियमांना पंचशील असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 34. आपला धम्माचा उपदेश करण्यासाठी गौतम बुद्धांनी कोणाचा संघ निर्माण केला? आणि याचं उत्तर आहे आपला धम्माचा उपदेश करण्यासाठी गौतम बुद्धांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. प्रश्न क्रमांक 35. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या बुद्धांच्या अनुयायांना काय म्हटले जात होते? आणि याचं उत्तर आहे गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या बुद्धांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 37. ज्यू धर्मास ... असेही म्हटले जाते. आणि याचं उत्तर आहे ज्यू धर्मास यहुदी असेही म्हटले जाते. प्रश्न 38. ज्यू धर्माच्या प्रार्थना स्थळास काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे ज्यू धर्माच्या प्रार्थना स्थळास सिनॅगॉग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 39. ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली? आणि याचं उत्तर आहे ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्त यांनी केली. प्रश्न क्रमांक 40. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? आणि याचं उत्तर आहे ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबल हा आहे. प्रश्न क्रमांक 41. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 42. इस्लाम हा ... मानणारा धर्म आहे. आणि याचं उत्तर आहे इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. प्रश्न क्रमांक 43. इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? आणि याचं उत्तर आहे इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ हा कुरआन आहे. प्रश्न क्रमांक 44. इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळाला मशीद असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 45. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय? आणि याचं उत्तर आहे पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता हे आहे. प्रश्न क्रमांक 46. पारशी धर्माचे संस्थापक कोण होते? आणि याचं उत्तर आहे पारशी धर्माचे संस्थापक झरथुष्ट्र हे होते. प्रश्न क्रमांक 47. पारशी धर्मातील देवाचा उल्लेख कोणत्या नावाने केला जातो? आणि याचं उत्तर आहे पारशी धर्मातील देवाचा उल्लेख हा अहुरमझ्द या नावाने केला जातो. प्रश्न क्रमांक 48. पारशी धर्मात कोणत्या 2 तत्वांना महत्त्व आहे? आणि याचं उत्तर आहे पारशी धर्मात अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक 49. पारशी धर्माच्या देवळात पवित्र अग्नी प्रज्वलित केला असता त्या देवळांना काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे पारशी धर्माच्या देवळात पवित्र अग्नी प्रज्वलित केला असता त्या देवळांना अग्यारी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 50. पारशी विचारसरणीचा गाभा असणारी 3 प्रमुख आचरण तत्वे कोणती? आणि याचं उत्तर आहे पारशी विचारसरणीचा गाभा असणारी 3 प्रमुख आचरण तत्वे म्हणजेच 1. उत्तम विचार, 2. उत्तम वाणी आणि 3. उत्तम कृती हे होय. तर धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. आज आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील 50 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच प्रश्न पुढे पाहायचे असतील, असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.